शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस पक्षाकडून शेतकरी आत्मसन्मान पदयात्रेचे 3 जून मंगळवारला आयोजन करण्यात आले आहे. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील श्री ओंकारेश्वर मंदिर दाबडी येथून ही पदयात्रा काढण्यात येणार आहे. पदयात्रेचा समारोप आर्णी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये करण्यात येणार आहे आणि या ठिकाणी शेतकरी मेळावा हा सुद्धा घेण्यात येणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात ही पदयात्रा निघणार आहे. या पदयात्रेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते हे सहभागी होत आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, सरसकट विमा, शेतकऱ्यांना मोफत वीज यासह इतर मागण्या घेऊन ही पदयात्रा काढण्यात येत असून या पदयात्रेत शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन काँग्रेसचे जितेंद्र मोघे यांनी केले आहे. येणाऱ्या 3 जूनला दाबडी येथे शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा व आर्णी येथे शेतकरी मेळावा याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. याचे आयोजक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने हे आंदोलन होत आहे आणि गेल्या निवडणुकीत 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सरकारने म्हणजे भाजप पक्षाने हे जाहीर केलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर कर्जमाफी करू. तर आज जवळपास 6 महिने ओलांडले आहे, पण तरी कर्जमाफीचा कुठेही उल्लेख झाला नाही किंवा त्याच्याबद्दल कुठेही चर्चा होऊन नाही राहिली. आणि या व्यतिरिक्त शेतीमालाचा जो भाव आहे तोही कुठं आपण जे पाहत आहे तोही कुठं समाधानकारक कास्तकाराला भेटत नाही आहे. उलट जे आता सीझन चालू होत आहे तर जे औषधाचे भाव आहे, बियाण्याचे भाव आहे, त्याचे सर्व भाव जे आहे ते वाढीव करून कास्तकारांना घ्यायची पाळी येऊन राहिलेली आहे. तर अशा संकटामध्ये कास्तकार आहे की ज्याच्यामध्ये त्याला जो पीक मागच्या वर्षीचं पीक होतं त्याला भाव भेटून नाही राहिले, पण त्याचा जो इनपुट खर्च आहे या सर्व गोष्टींना लागणारा जो खर्च आहे शेतीसाठी तो वाढून राहिला. आणि त्याच्यामुळे कुठेतरी हे सरकार ज्यांनी आश्वासन देऊन ही सत्ता हस्तगत केली ते कुठेतरी या शेतकऱ्यांसोबत फसवणूक करत आहे. त्यांची दिशाभूल करून त्यांचं मतदान घेतलं आणि आता ते त्यांच्या जे वादे केले होते, जे प्रॉमिस केले होते त्याच्यावर ते कुठेतरी पाठीमागं पडत आहे. तर या सर्व गोष्टीला आठवण करून देण्यासाठी सरकारला ही पदयात्रा होत आहे. माननीय हर्षवर्धनजी सपकाळ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे. या आंदोलनामध्ये जवळपास 8 किलोमीटर पदयात्रा आणि नंतर शेतकरी मेळाव्याचं जाहीर मेळावा राहील असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. शेतकऱ्यांना आव्हान आहे की हे सर्व जे मुद्दे आहे हे शेतकऱ्यांशी संबंधित मुद्दे आहे आणि जे फसवणूक करून हे सत्तेवर बसलेले लोक आहे यांना तुमचा अधिकाराचं तुम्ही मतदान दिलं आहे आणि ते मतदान घेतल्यानंतर आज जर ते जे वादे केले होते त्याच्यावर जर वापस फिरत असेल तर ते शेतकऱ्यांसाठी ही संधी आहे की त्यांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने या पदयात्रेमध्ये यावं. जरी हे काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आयोजन केलेला कार्यक्रम असेल तरी कास्तकार मोठ्या संख्येने उपस्थित राहिले तर मला वाटते सरकारला याचा मेसेज जाईल, एक ज्याला म्हणतो आपण निरोप जाईल, या माध्यमातून जाईल आणि कुठंतरी त्यांना लक्षात येईल की आपण जी कर्जमाफीचं प्रॉमिस केलं होतं ते कुठंतरी त्यांना लक्षात येऊन ते त्यावर पावलं उचलतील एवढं मला खात्री आहे. म्हणून माझी कास्तकारांना विनंती आहे की मोठ्या संख्येने आपण या पदयात्रेमध्ये आणि मेळाव्यामध्ये 3 तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहा.